पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क। एनआयए प्रमुख जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफसह अन्य एजन्सी बैठकीत सहभागी। सुरक्षेच्या दृष्टीने पावलं उचलण्यावर चर्चा। तीन तास पाहणी केल्यानंतर एनआयए प्रमुख बैसरन घाटीतून परतले। सीआरपीएफ कॅम्पमध्ये दाखल। तपास आणखी वेगाने पुढे जाण्याची शक्यता। भारतामध्ये सायबर हल्ल्यांमध्ये झपाट्याने वाढ। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 10 लाख सायबर हल्ले, तर महाराष्ट्र सायबर सेलच्या अहवालातून ही बाब उघड। पहलगाम हल्ला संदर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली। सुरक्षा दलाचं मनोबल खच्चीकरण योग्य नाही। हा दहशतवादाविरोधात लढण्याचा काळ असल्याचं सुप्रीम कोर्टाचं विधान। वेव्स परिषद ही ऐतिहासिक। येत्या काळामध्ये ही परिषद नवी उंची गाठेल, तर पहिल्या परिषदेतच वेव्स परिषदेनं जगाचं लक्ष वेधलं। पंतप्रधान मोदींकडून वेव्स परिषदेचं कौतुक। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि सुप्रिया सुळेंची हुतात्मा चौक परिसरात भेट। दोन्ही नेत्यांमध्ये मनमोकळ्या गप्पा। राज आणि सुप्रिया सुळेंच्या भेटीमुळे चर्चांना उधाण। बीडमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र। बीडच्या परळीमध्ये न्यायालयाच्या कोनशिला समारंभात मुंडे भाऊ बहिणींमध्ये मनमोकळा संवाद। मनोज जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली। संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू। बीड दौऱ्यावर असताना प्रकृती बिघडली। धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये पुन्हा गोंधळ। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून निंबाळकर आणि पाटलांमध्ये जुंपली। दोघांच्या वादात पालकमंत्री प्रताप सरनाईकांची मध्यस्थी। आणि नाशिक पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी। रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू असल्यानं 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा। प्रवाशांना मनस्ताप।